राहतात काही काही गोष्टी आमच्या आज्यांनी बापदाद्यांनी किंवा दादांनी पडदादांनी काम केलं असेल, काही गोष्टी त्यांच्यावर राहिल्या असतील तर आम्ही त्यांच्यावर बोट ठेवणार का? तो काळ धरणं होत असताना ज्यांच्या जमिनीवर धरणं झाली त्यांच्या बुडीत बांधण्याचा विचारच त्या काळात झाला. पाणी हळूहळू खाली जातं उन्हाळ्यामध्ये आणि मग ती जी वरची गाव आहे ती उघडी पडतात. त्या प्रत्येक महिन्याच्या डोक्यावर हाडा आणि 5 किलोची पाईप आहे. ठीक आहे, आजची नाहीये, त्या काळापासून आहे ती, आज ती काही सुटलेली नाही. पण त्याच्या मी स्ट्रोक केला 2014ला, भांडण केलं शासनाशी. कालच्या सुद्धा विधिमंडळामध्ये मी शासनाला उत्तर द्यायला भाग पडला आणि जलसंपदा मंत्र्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं की उद्याच्या कालखंडामध्ये आम्ही जलसंपदा विभागाच्या बाबतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नुसतं कृष्णखोरे नाही किंवा नुसतं आपल्या जुन्नर तालुक्याच्या कोकणीचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जमिनी ज्या लोकांच्या गेल्या त्याच्या वरच्या भागाच्या लोकांसाठी आम्ही 100% पॉलिसी कॅबिनेटमध्ये घेतोय आणि त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं हक्काचं पाणी, कारण त्यांचा अधिकार नाही का आपण आपलाच विचार करतो बाळासाहेब खूप, आपण आपल्यामध्येच गुंतलेलो आहे फार खाली. परंतु ज्यांनी आपल्याला जमिनी दिल्या त्यांच्या बाबतीत कोणी काही शब्द लक्षात घेत नाही. त्यांना कोण पाणी देणार? त्या मायबाप व्यक्तीचा कोण विचार करणार? त्या आया बहिणीचा काय दोष आहे? जमिनी गेला, संसार गेला, सगळं गेलं, पण आजही त्या ताटपाणी उभं आहे, संघर्ष करताय. तर त्यांच्या पाणी आरक्षण त्याला फार काय पाणी लागत नाही त्या लोकांना. त्यांचं पाणी आरक्षण होण्यासाठी माझ्याच काळामध्ये त्यावेळेला 8 देवगड साहेब किती बंदर आपण बुडीत बंदराला मांडण्यात आली 8 आणि 8 नंतर त्या 5 वर्षामध्ये तसंच पडून राहिलं. पुढे काही कागद गेला नाही आणि बंदराचे काही बुडीत बंदर झालं नाही. पण आता तो पुन्हा प्रश्न आहे आला आणि या बाबतीमध्ये निर्णय अतिशय जबाबदारीचा शासन घेईल आणि मी सुद्धा पाठीमागे लावून बुडीत बंधारे बांधण्यासाठी मी मात्र 100% कुठल्याही स्तरावर जावं लागलं तरी चालेल. पण माझं काम करत असताना मी माझं सरकार का, माझा मंत्री का, माझा म्हणजे नेता का, असं आम्ही कधी धोरण आखत नाही काशीनाथराव. शेतकऱ्यांची चळवळ ती शेतकऱ्यांची चळवळ, लोकांचा न्याय तो लोकांचा न्याय आणि ते त्यांना आनंद वाटतो, त्यांना आवडतं, नेत्यांना आवडतं, ते खुश होतात. ते म्हणतात ह्या गोष्टीला तुम्ही वाचा फोडली आणि तुम्ही आम्हाला करायला भाग पाडलं. 2014 साली जरी त्यांनी मांडलं असेल पण त्यांच्या हे लक्षात नाही की 2018 साली तिसरी सुप्रमा झाली. त्याचे कॉपीज मी तुमच्याकडे देतो. आणि 2018च्या तिसऱ्या सुप्रमामध्ये नेतवडचा बंधारा आपला वगळण्यात आला आणि त्याच तिसऱ्या सुप्रमाच्या ऑर्डरमध्ये माणिकडो खोऱ्यातले बुडीत बंधारे करू नये असे स्पेसिफिक ऑर्डर्स आहेत. मग तेव्हा ते काही झोपले होते का? तेव्हा आमदार 2018 साली कोण होतं? पण नुसत्या बोलाच्या कडी बोलाच्या बाता लोकांना बुलबुलाया करून फसवायचं याला काय अर्थ नाही आणि लोकांची दिशाभूल आपण करतोय हेच मला इथं म्हणायचं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका. येणार नाही.